ईव्हीएमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। ईव्हीएम संदर्भात पवार गट वकिलांची एक टीम तयार करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन उभारण्यावर उद्धव ठाकरे यांची बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे यांची पराभूत उमेदवारांसोबत देखील मातोश्रीवर बैठक होते। आता मागे हटायचं नाही, लढायचं, पराभूत उमेदवारांना आणि आमदारांना पवारांनी संदेश दिलाय। ईव्हीएम संदर्भात वकिलांची टीम तयार करण्याचा शरद पवारांचा वायबी चव्हाण सेंटरवर झालेल्या बैठकीत निर्णय झालाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करणार अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। ईव्हीएम संदर्भात पुरावे गोळा करण्याच्या शरद पवार यांच्या उमेदवारांना सूचना आहेत। 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅटच्या तपासणीसाठी वेळ असल्यानं व्हीव्हीपॅटची तपासणी करा अशा सूचना पवारांनी उमेदवारांना केल्यात। मातोश्रीवर पराभूत उमेदवारांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक झाली। ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्यावर उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मविया एकत्रित ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे। पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या गोंधळाबाबतचा पाढा वाचला। पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी केल्या। किमान 5% व्हीव्हीपॅट मतांची तपासणी करण्याच्या पराभूत उमेदवारांना सूचना आहेत। उमेदवार जो आहे त्याला 10,000 रुपये डिपॉझिट आहे निवडणूक लढण्यासाठी आणि एक व्हीव्हीपॅटचं मोजण्यासाठी 40,000 रुपये आहे। ही काही संयुक्तिक नाही, परंतु तरी पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 5% पर्यंत ईव्हीएम जे आहेत बूथ आहेत ते मोजणीसाठी प्रत्येकाने अर्ज करावा असं बैठकीमध्ये ठरलं। सगळेच उमेदवार अर्ज करणार आहेत तो? हा, निश्चितपणाने। स्पष्ट सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटवर या। मी माझी निवडणूक हरलो म्हणून बोलत नाहीये आणि हे मी आज बोलत नाहीये। मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं, लिहून ठेवलेलं आहे। माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी लिहिलेलं आहे की या देशाची लोकशाही ही संकटात आहे आणि आजचा संविधान दिन आहे। ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय। आमचं मत आहे, कार्यकर्त्यांचं मत आहे, नागरिकांचं मत आहे, स्पष्टता आली पाहिजे। इलेक्शन कमिशनने 4 दिवस द्यावेत आणि कुठली जी मशीन आम्ही सांगू ती मशीन पुढे आणायची, त्याची चिकित्सा आम्ही करणार, डिटेलमध्ये आम्ही जाणार आणि तोपर्यंत जाणार जोपर्यंत आम्हाला स्पष्टता मिळत नाही। एवढ्या धाडस हे इलेक्शन कमिशनने तिथं दाखवावं आणि केंद्र सरकारला दाखवावं एवढीच आमची विनंती आहे।